हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 25 एप्रिल 26च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मुळात आपल्या आजच्या विषयाकडे. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 विजेती साध्वी सतीश शेल, राज्य गोवा. गोव्यातून पहिल्यांदाच फेमिना मिस इंडिया वर्ल्ड. मागील विजेत्या 2024च्या निकिता पोरवाल मध्य प्रदेश यांनी साध्वीला ताज घातला. आवृत्ती 61वे फेमिना मिस इंडिया ग्रँड फिनाले 18 एप्रिल 2026 रोजी पार पडले. ओडिसामध्ये प्रथमच हे इव्हेंट झाले. पहिली उपविजेती राजनंदिनी पवार महाराष्ट्र, दुसरी उपविजेती श्री अद्वैताजी जम्मू काश्मीर. महत्त्वाचे, साध्वी सतीश शेल आता भारताचे प्रतिनिधित्व मिस वर्ल्ड 2027 स्पर्धेत करतील. पुढे पाहूया. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची निवड झालेली आहे. 22 एप्रिल 2026 रोजी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. कारण आहे MSRTC कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जागृतीसाठी हे नियुक्ती करण्यात आलेली आहे. RTC कायदा 1950च्या कलम 3 नुसार महामंडळाची स्थापना 1948. पहिली बसमध्ये पुणे ते अहमदनगरसाठी रवाना झाली. पहिली बस ही पुणे ते अहमदनगरसाठी रवाना झाली होती. पुढे पाहूया. ॲपलचे नवे CEO जॉन टर्न्स हे आहे 20 एप्रिल 2026ला घोषणा करण्यात आलेली आहे. सुरुवात 1 सप्टेंबर 2026 पासून होईल. जॉन टर्न्स 2001 मध्ये प्रोडक्ट डिझाईन टीममध्ये सामील झाले. 25 वर्ष ॲपलमध्ये त्यांनी काम केले. सध्याचे CEO टिम कुक हे आहेत. टिम कुक 2011 पासून CEO आहेत. त्यांना 15 वर्ष झालेली आहे. माजी खासदार गोपाळराव पाटील यांचे निधन. लातूर पॅटर्नचे यांना जनक म्हणून ओळखले जाते. निधन 21 एप्रिल 2026 रोजी. माजी राज्यसभा सदस्य 1994 ते 2000 मध्ये या कालावधीत. तसेच 12 वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा. देवमाणूस म्हणून प्रसिद्ध. श्री शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. नामांकित बालरोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. लातूर लोकसभा महासंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणुका लढवल्या. पुढे पाहूया. पहलगाम हमला. या हमल्याला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. हमला 22 एप्रिल 2025ला झाला होता. ठिकाण बायसरन व्हॅली, पहलगाम. एकूण 26 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर 7 मे 2025 रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POJK मधील 9 दहशतवादी तळांवर हे ऑपरेशन केले होते. ऑपरेशन महादेव जुलै 2025 मध्ये अंतर्गत हल्ला करणारे 3ही हल्लेखोर मारले गेले. पहलगामबद्दल माहिती पाहूया. ठिकाण जम्मू काश्मीर. जिल्हा आहे अनंतनाग. जिल्हा पहलगाम म्हणजे काश्मीर भाषेत मेंढपाळाचे गाव म्हणजे पहलगामाचा अर्थ मेंढपाळांचे गाव. पहलगाम ठिकाण हे लिडर नदीच्या काठी आहे. अमरनाथ मंदिराच्या वार्षिक यात्रेचे हे सुरुवातीचे ठिकाण आहे. पुढे पाहूया. विमानांच्या इंधनात इथेनॉलच्या मिश्रणाला केंद्र सरकारची परवानगी मिळालेली आहे. पेट्रोलमध्ये मिसळून ऊस, मका, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि मिलेट्स यापासून किण्वन प्रक्रियेद्वारे. तसेच भारत सरकारने इथेनॉल संमिश्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्यामध्ये E10 10% इथेनॉल, 90% पेट्रोल आणि E20 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल मिश्रण वापरले जाते. पुढे पाहूया. जागतिक यकृत दिन दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो. भारत न्यूझीलंड देशासोबत मुक्त व्यापार करार करणार आहे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन. पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्सन.
RBI बँकेने उत्कर्ष 2029 ही मोहीम ही मध्यम मुदतीची धोरणात्मक रूपरेषा लॉन्च केलेली आहे. देशांतर्गत खेळाडूंना करार देणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना मुंबई क्रिकेट असोसिएशन ठरलेली आहे. आसाम रायफल्सने रेडिओ हायवे हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन मणिपूर येथे सुरू केलेले आहे. यापूर्वी सिक्कीममध्ये सिक्कीम सुंदरी नावाचे नवीन स्टेशन सुरू करण्यात आले होते. 5 दिवसीय एकात्म पर्व सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन ओंकारेश्वर, मध्य प्रदेश येथे उद्घाटन करण्यात आलेले आहे. बेंगळुरू शहराच्या जलउपयोगिता संस्थेला ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO प्रमाणपत्र मिळालेले आहे. राजस्थान राज्य सरकारने शालेय मुलांसाठी सुरू केलेली सार्थक नाम मोहीम वादामुळे मागे घेतली आहे. ज्या मुलांची नावे विचित्र आणि टोपण नाव उदाहरणार्थ सैतान सिंग, भयंकर सिंग इत्यादी अशी आहेत, त्यांना नावे बदलण्याची संधी देण्यासाठी ही मोहीम सुरू केली होती. मात्र यातील नावांच्या यादीवरून वाद निर्माण झाल्यामुळे सरकारने ही मोहीम मागे घेतलेली आहे. पुढे पाहूया. श्रीलंका देशात भारतीय समुदायासाठी OCI कार्डची सवलत 6व्या पिढीपर्यंत वाढवण्यात आलेली होती. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान ही मोहीम समोर आली. पुढे पाहूया. भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट निवड समितीचे चेअरमन अजित आगरकर यांच्या कराराचे 1 वर्षासाठी नूतनीकरण करण्यात येणार आहे. अजित आगरकर चेअरमन असताना ऑक्टोबर 2023 ते मार्च 2026 यापैकी 3 स्पर्धांमध्ये भारताने अजिंक्य होण्याचा मान संपादन केला होता. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.